कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांची एकीकडे थट्टा मस्करीच सध्या राज्यात सुरू आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। खरं तर एका झाडासाठी फक्त 200 रुपये इतके पैसे जे आहेत ते सरकारकडनं आता आंबा बागायतदारांना देण्यात येतात। या सगळ्या संदर्भात आज राजू शेट्टी असतील, भाई जगताप असतील, विनायक राऊत असतील आणि इतर सगळे शेतकरी नेते मंडळी जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत 15 तारखेला। खरं तर सरकार किती अजून अंत बघणार आहे शेतकऱ्यांचा, कारण की सातत्यानं तापमान वाढ असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंग, अवकाळी पाऊस ह्या सगळ्या हालापेष्टा शेतकरी झेलतोय। आता कोकणात देखील हीच परिस्थिती उद्भवली आहे। खरं तर कोकणातला शेतकरी शोषिक आहे, समंजस आहे आणि आलेल्या परिस्थितीला तो तोंड देतो, परंतु फारसा प्रतिकार करत नाही। याचा गैरफायदा घेऊन सरकार कोकणातल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतंय। आता मुख्यमंत्र्यांच्या घरावर जाणार म्हटल्यानंतर पोलिसी दंडुका दाखवण्याचा प्रयत्न होतोय, पण ह्यांच्या सगळ्या दडपशाया जुगारून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर जाणार म्हणजे जाणार, हा ठाम निर्धार आहे आमचा। परंतु आता मात्र पोलीस सुरक्षा व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात आहे। तुम्ही पाहणी देखील केली, पोलिसांनी तुम्हाला विनंती केली की ही जागा निवडू नका, दुसरी जागा तुम्हाला देतो, परंतु तुम्ही तुमच्या आंदोलनावरती ठाम आहात का? जर तुम्हाला पोलिसांनी नजर कैद ठेवलं तर तुम्ही तुमचं आंदोलन कशा पद्धतीने यापुढे कराल? जरी पोलिसांनी किती काही दडपशाही केली, आम्हाला ताब्यात घेतलं, काही केलं तरी आंदोलन हे होणारच। छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आम्हाला शिकवलेला आहे आणि तो आमच्या नसानसामध्ये भिनलेला आहे। विनायक राऊत आहेत। विनायक राऊतजी, सातत्यानं तुम्ही संसदेत या सगळ्या संदर्भातला पाठपुरावा गेल्या काही अधिवेशनांमध्ये करतच होता, परंतु आता मात्र सरकार कुठेतरी थट्टा मस्करी करतंय का काजू आंबा शेतकऱ्यांची? खरं म्हणजे हा निर्लज्ज सरकारचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे। थट्टा मस्करीपेक्षाही भिकाऱ्याला भीक जेवढी घालतात त्याहीपेक्षा कमी किंमत आज कोकणातील आंबा काजू बागायतदारांना, काजूला तर नाहीच पण आंबा बागायतदारांना फक्त एका झाडाला 200 रुपये देऊन कोकणवासियांची जी क्रूर थट्टा केली जाते, अशा या निर्लज्ज सरकारला जाब विचारण्यासाठी आणि कोकणवासियांची व्यथा त्यांच्या कानावर उघड्या कानाने घालण्यासाठी आज आम्ही सगळेच कोकणवासी आणि खास करून आमचे राजू शेट्टी साहेब त्यांच्याबरोबर आम्ही भाई जगताप साहेब आहेत, आमचे इतर सर्व मान्यवर नेते आहेत, त्यांच्या समवेत आम्ही कोकणवासियांचा आवाज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जबरदस्त बुलंद आवाज उमटवायला जात आहोत। तर काँग्रेस नेते भाई जगताप आहेत। भाई यांनी दोघांनी तरी शेतकऱ्यांची व्यथा मांडली, परंतु देशात काय चाललंय? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे म्हणतात की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा आणि स्वतः त्यांच्या मंत्रिमंडळातले किंवा राज्यातल्या मंत्रिमंडळातले नेते मंडळी मात्र मोठ्या संख्येनं स्वतःच्या कॉन्वॉयमध्ये वाहनांचा ताफा घेऊन फिरतायत। कुठेतरी सामान्य नागरिकांना गृहीत धरलं जात आहे का आत्ताच्या या सगळ्या प्रकरणात? 2014 पासून सर्वसामान्य हा गृहीतच धरलेला आहे, आज नव्हे। म्हणजे देशाच्या पंतप्रधानांनी जुमलेबाजी करायची आणि स्वतः जगभर फिरायचं, त्याचा फायदा देशाला किती झाला ह्याचं मूल्यांकन कधीही झालेलं नाही। अजून होऊ द्या ना। आणि मग आम्हाला सांगायचं तुम्ही मेट्रोने चाला, जे आम्ही जातोच। आम्हाला सांगायचं की तुम्ही गाड्यांचं पूल करा आणि जा, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट हे करा। पंतप्रधानांना स्वतःला जगभर फिरण्यासाठी 8,700 कोटीचं विमान लागतं। भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकाही पंतप्रधानाने अशा पद्धतीने काहीही केलेलं नाही। त्यामुळे गेल्या 10-12 वर्षामध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर किती खर्च झाला हा सरकारी ह्याच्यात आहे। त्यामुळे जर खरोखरच तुम्हाला या परिस्थितीची चाड होती, ही परिस्थिती 2.5 महिन्यापासून होती, मग 5 राज्याच्या निवडणुका होईपर्यंत तुम्ही कधी आव्हान केलेलं आम्हाला तरी आठवत नाही। 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यावर आता साळसूदपणा जर कोण दाखवत असेल, अर्थात हा पंतप्रधानांचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकाराला आव्हान देण्याचं काहीही कारण नाही। परिस्थिती जेव्हा तुमच्या बाजूची करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जे वक्तव्य करता त्याचा मी कालही निषेध केलेला आहे माध्यमांवर, आजही करतो आणि ह्यांचा छुपा अजेंडा आजच सांगतो। अजून 10-15 दिवसांनी या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये पेट्रोलचे भाव वाढलेले असतील, डिझेलचे भाव वाढलेले असतील, गॅसचे भाव ऑलरेडी वाढलेत, ते अधिक वाढलेले असतील,
ही पळवाट त्यांनी काढलेली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. खरं तर विनायकरावजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं आवाहन करतात आहेत, सोनं खरेदी करू नका, परदेश दौरे कमी करा. हे नक्की काय म्हणजे लोक सामान्य नागरिक जगणार कशी? कारण की पेट्रोल डिझेल हे तर सातत्यानं ह्या दैनंदिन जीवनात लागणारी वस्तू. ह्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या अगोदर एक फक्त कोकणवासियांची एक व्यथा सांगतो. यावेळेला प्रथमच कोकणवासीय वर्षा बंगल्यावर धडकणार म्हटल्यानंतर, कोकणातले आंबा काजू बागायतदार वर्षा बंगल्यावर धडकणार म्हटल्यानंतर आज सिंधुदुर्गातल्या सगळ्या आंबा काजू बागायतदारांना बँकांच्या नोटिसा कालपासून यायला सुरुवात झालेल्या आहेत. आणि एवढंच नव्हे तर देवगडच्या बाजारपेठेमधल्या रस्त्यावर बसून भर रखरखत्या उन्हामध्ये बसून ज्या आमच्या महिला भगिनी आंबे विकतात त्या भगिनींना फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी येऊन विचारतात, तुमच्याकडे आंबे विकायचे लायसन आहे का? आजपर्यंत कधी झालं नव्हतं. ही परिस्थिती आज आलेली आहे. त्यामुळे ह्या निर्लज्ज सरकारला खरोखरच धडा शिकवण्याची गरज आहे. कोकणातले नेते म्हणून घेणारे गेले कुठे, असा सवाल आहे. ठीक आहे, माझं तर उलट सांगणं या बाबतीमध्ये. मी आत्ताच बोललो, तुम्ही थोडा उशिरा आलात. दुर्दैव बघा कसं आहे. ठाण्याचे पालकमंत्री कोकणातले, रायगडचे न डिक्लेअर झालेले पालकमंत्री कोकणातले, रत्नागिरीचे पालकमंत्री कोकणातले, सिंधुदुर्गचे पालकमंत्री कोकणातले. आणि हे सगळं असताना यांच्यापैकी एकाचीही हिंमत झाली नाही की आंब्याच्या झाडाला, आमच्या हापूसच्या आंब्याच्या झाडाला 220 रुपयाची भीक देत असताना यांच्यापैकी एकानेही त्या कॅबिनेटमध्ये किंवा सभागृहामध्ये आवाज उचललेला नाही. आम्ही उचलला, त्याच्यानंतर हे 22,000 झालेले आहेत, ते पण यांनी काय याच्या खुशीमध्ये दिलेले नाहीत. आणि म्हणून आम्ही स्वतः बागायतदार आहोत, म्हणजे आम्ही इकडे पांढरे कपडे घातले आणि येथे बाकीच्या भाषणं केली म्हणजे आम्हाला कोकणातलं अर्थकारण कळत नाही असं कोणी गैरसमज करून घेऊ नये. आणि म्हणून आम्ही त्या अर्थकारणातले आहोत. आणि आमची मागणी साधी आहे, एका झाडाला 5,000 रुपये द्या, कारण ते आंब्याचं झाड आहे. आणि हापूस जगभर माहिती आहे, तो फळांचा राजा आहे. आता त्या फळांच्या राजाला जर तुम्ही भीक देत असाल तर मग आता आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचा परंतु तोच विनायकरावजी प्रश्न आहे. कोकणातले स्वतःला कोकणातले नेते म्हणून घेणारे गेले कुठे? तुम्ही स्वतः सिंधुदुर्गातले आहात, अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या आहात. आणि कोकणातले राज्यकर्ते आता गरज सर्व वैद्य मरो तशा पद्धतीने स्वतःच्या खुर्चीवर बसून मस्तीत जीवन जगतायत. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला होता, आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, करून करून भागले आणि देवपूजक लागले. तसं आता मोदी साहेबांचं झालेलं आहे. आमच्या खासदारांचा कोरोना कार्यकालातला दर वर्षाचा 5 कोटी रुपये विकास निधी मिळायचा वर्षाला, तो पूर्णपणे 1 वर्ष बंद केला. 8,000 कोटी रुपये विकास निधी धापला आणि त्याच्यापैकी 7,700 कोटीचं ते विमान घेतलं. म्हणजे लोकांच्या गरजाचा निधी द्यायचा नाही, पण स्वतःच्या ऐषारामी प्रवासासाठी 7,700 कोटीचा विमान घेऊन फिरणाऱ्या माननीय पंतप्रधानांनी आता हा देश अदानीच्या घशात घालायचा आहे. अदानीच्या गोल्ड माईन मधून निघणारं सोनं ज्या वेळेला बाहेर येईल त्यावेळेला तुम्ही खरेदी करा, आताचं सोनं खरेदी करू नका, हे सांगण्यासाठी केलेला उपद्व्याप आहे. आता सर्वांना कळून चुकतंय. तर धन्यवाद, तुम्ही तिन्ही नेत्यांची आम्ही बातचीत केली. खरं तर पत्रकार परिषद झाली तिन्ही नेत्यांची आणि तिन्ही नेत्यांनी सांगितलं की वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन तर आम्ही करूनच राहणार, अशा पद्धतीचा विश्वास जो आहे या तिन्ही नेत्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.